या विश्वाच्या निर्मितीमागे परमेश्वराचा सामर्थ्यरूपी कृपेचा हात आहे. या पृथ्वीवर सर्व काही त्याच्याद्वारे झाले आहे. आपल्या प्रतिरूपाप्रमाणे घडविलेल्या, स्वतःचा श्वास मानवाच्या अंतर्मनी ओतणाऱ्या त्या विधात्याने मानवाला आशीर्वादित करताना म्हटले, बहुगुणित वा पृथ्वी व्यापून टाका. आपले दैवी संदेष्टामार्फत तो स्वर्गीय पिता नित्याने पाठवत होता. परंतु पृथ्वीवरील मानव ईश्वरी संदेश जुमानत नव्हता, कृतीत उतरवत नव्हता. तेव्हा परमेश्वर पिता कमालीचा दुखावला होता. मानव निर्मितीचा तिटकारा देखील परमेश्वराला आला होता. 2025 वर्षांपूर्वी एक धाडसी पण जन कल्याणकारी निर्णय त्या परमेश्वरानं घेतला. प्रारंभी जो शब्द होता, जो आपल्या जवळ होता, जो देव होता, त्याला मानव वस्तीत पाठवण्याचा निर्धार मानवावरील प्रेमाखातर त्या स्वर्गीय पित्याने केला. देवपुत्राला मानवात येण्यासाठी, मानव रूप धारण करण्यासाठी नाझरेत गावच्या कुमारी मरियेवर परमेश्वर पित्याची दृष्टी खेळली. ही पवित्र मरिया निष्कलंक, निष्पाप, श्रद्धावान, भक्तिमान व नीतिमान होती. देवपुत्राची पृथ्वीवरील माता बनण्यासाठी साजेशी व पात्र होती. ती प्रार्थना करीत असताना अकस्मात प्रभूचा दूत तिच्या समोर उभा राहून म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, नमस्कार. प्रभू तुझ्या बरोबर असो. देवदूताच्या मुखातून बाहेर पडलेल्या त्या अभिवादनानं त्या कुमारी मरियेच्या मनी खळबळ उडाली. ती कावरी बावरी झाली. हे अभिवादन काय असेल त्याचा ती विचार करू लागली. तिची ती मनस्थिती पाहून देवदूत पवित्र मरियेला म्हणाला, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपावृष्टी तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. आपण कुमारिका आहोत. आपणास पुरुषही ठाऊक नाही. आपले लग्न झाले नाही. म्हणून पवित्र मरियेनं देवदूताला विचारले, हे कसे शक्य होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, परमेश्वराचा ईश्वरी आत्मा तुझ्यावर येईल. परस्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. दैवी कृपेमुळे हे होईल. त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. देवदूताचे ते दिव्य शब्द ऐकल्यावर पवित्र मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठायी होऊ. आपली केवळ सोयरीक झालेली आहे. लग्नापूर्वीच कुमारी मरिया गर्भवती असल्याची तिचा भावी पती योसेफ यानं पाहिले. मरियेची बेबरू होऊ नये म्हणून तिला गुपचूप सोडून देण्याचा विचार योसेफच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या दूतानं योसेफाला स्वप्नात दर्शन देताना म्हटले, दाविदाच्या पुत्रा योसेफा, तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारण्यास मागे पुढे पाहू नकोस.
कारण तिच्या पोटी असलेला गर्भ पवित्र आत्म्यापासून आहे. तो देवपुत्र असून जगाचा तारणारा आहे. भक्तिमान व विश्वासू योसेफाने दैवी योजनेचा श्रद्धेनं स्वीकार करून कुमारी मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. जगाची नावनिशी लिहिण्याचे फरमान कैसर ऑगस्ट यांनी काढल्यावर कुमारी मरिया गर्भावस्थेत असताना योसेफ पवित्र मरियेला घेऊन नाझरेताहून यहुदियातील बेथलेम गावी निघाला. वाटेतच पवित्र मरियेचे दिवस पूर्ण झाले आणि तिला प्रसूती वेदना जाणू लागल्या. आसऱ्यासाठी योसेफाने कित्येकांची घरे दारे ठोठावली. पवित्र मरियेची व्यथा त्यांना सुनावली, पण कुणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. घराचेच नव्हे तर हृदयाची दरवाजे देखील मरिया योसेफासाठी बंद झाले होते. उतार शाळेतही त्यांच्यासाठी आसरा मिळाला नाही. द्याहो कोणी तरी मज जागा, एक रात्र पुरती, एक रात्र पुरती. द्याहो जागा अडल्या मातेला, एक रात्र पुरती. द्याहो कोणी तरी मज जागा, एक रात्र पुरती, एक रात्र पुरती. लाचार व निराधार मनस्थितीत व परिस्थितीमध्ये गुराच्या गवाणीत, शेळा मेंढऱ्यांच्या सहवासात जगाच्या तारकाला पवित्र मरियेनं जन्म दिला. प्रभूच्या जन्मानं पूर्व दिशेला तारा उगवला. स्वर्ग लोकात आनंदी आनंद झाला. प्रभू जन्माची सुवार्ता घेऊन स्वर्गीय देवदूत पृथ्वीवर अवतरला. रात्रीच्या वेळी कळप राखणाऱ्या मेंढपाळासमोर उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती पसरले. तो प्रकाश पाहून मेंढपाळ घाबरले, विस्मित झाले. प्रभू जन्माची गाथा देवदूताने मेंढपाळांना ऐकवली. गवाणीत जन्माला आलेल्या देवपुत्राला पाहण्यासाठी ते त्वरेनं निघाले. बाळ येशूला त्याने अभिवादन केले. तारकाला पाहून ते सुखावले. पूर्व दिशेला तारा पाहून मागी लोक प्रभूच्या शोधात निघाले. शोधत शोधत यरूशलेमच्या हद्दीत पोचले. बाळ येशूला सोने, ऊद व गंधरसाचे नजराने समर्पित केले. त्यांनी मनोमनी परमेश्वराला धन्यवाद दिले. या ऐतिहासिक घटनेला 2025 वर्षे पूर्ण होत आहेत. प्रेमाचा, नीतीचा, शांतीचा व क्षमेचा अनुभव या पृथ्वीवरील मानवाला देण्यासाठी देव मानव झाला होता, मानवात मिसळला होता. या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीने प्रभूचे अनुकरण करावे या आशेनं व या अपेक्षेनं जुबली वर्षात आपण प्रवेश करीत आहोत. पवित्र जीवन जगण्यासाठी हे जुबली वर्ष आपणास पाचारण करीत आहे. करूया का आपण या जुबली वर्षात प्रभू येशूचे स्वप्न साकार? बांधूया का आपण
समाज एक दिलाचा, एक जीवाचा, श्रद्धावान, भक्तिमान आणि नीतिमान. करूया का आपण समेट सलोखा एकमेकांची, शेजाऱ्यांची, जीवाभावाच्या दुभांगलेल्या व दुरावलेल्या रक्ताच्या नात्याशी. घेऊया का आपण निगाह व काळजी या पर्यावरणाची, जोपासना या परमेश्वर निर्मित निसर्गाची, अमोल ठेव्याची भावी पिढीसाठी. घेऊया का आपण काळजी दीन दलितांची, विस्थापितांची, बेघर व निराधारांची. बनूया का आपण प्रति ख्रिस्त एकमेकांसाठी, सर्वांच्या उन्नतीसाठी, सर्वांच्या प्रगतीसाठी. हाच संदेश या जुबली वर्षी आपल्या सर्व श्रद्धावंतांसाठी. We wish you a Merry Christmas and a Happy New Year to each one of you. Have a grace-filled, fruitful Jubilee year 2025. तेजाचे वलय उठली हो, आनंद तरंग दाटले हो. तेजाचे वलय उठली हो, आनंद तरंग दाटले हो. दर्शन घेऊन येशू बाळाचे, गुणगान करूया दयाचे. दर्शन घेऊन येशू बाळाचे, गुणगान करूया दयाचे. दिसा आहे सोनियाचा, दिसा राजाच्या जन्म